पाटणा नाणी धबधबा ओसांडून वाहू लागला। मुसळधार पावसानं पर्यटन स्थळी गर्दी। पर्यटकांनी सुरक्षेचे नियम पाळावेत, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। यंदा गोदावरीला सर्वात मोठा पूर। रामकुंड गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली। गोदावरीच्या पुराची ड्रोन दृश्य। पैठणमधील नवगावातील पूल पाण्याखाली। शहागड आणि पैठणचा संपर्क तुटला। कोणीही पाण्यामध्ये उतरू नका, पोलिसांचं आवाहन। सिल्लोडमध्ये जोरदार पाऊस। हडस पिंपळगावात पुराच्या पाण्यामध्ये अडकले वृद्ध। अंबादास दानवेंनी आजोबांचा जीव वाचवला। सिल्लोडमधील सोयगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। खासदार संदीपान भुमरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। धाराशिवमधील पाणी महालावरून पाणी तर नर मादी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसरामध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। पावसानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। पावसाचा जोर कायम राहिला तर परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता। सिल्लोडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान। आमदार अब्दुल सत्तारांनी केली नुकसानीची पाहणी। तालुक्यात सिंचन प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पाझर तलावाची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना। पूरग्रस्त भागासाठी साई संस्थांच्या वतीनं मदत। मंदिर संस्थांच्या वतीनं 1 कोटींची मदत जाहीर। राज्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागासाठी मदत जाहीर। अहिल्यानगरमधील सीना नदीला पूर तर पुरानं नदीचं पाणी शिरलं शहरामध्ये। शहराच्या नेप्ती परिसरामध्ये गुडघ्या एवढं पाणी। काल रात्रभर झालेल्या पावसानं रस्ते जलमय। मुसळधार पावसानं अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद। शिरशीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला। शिरवळ वाघदरी वाडी किरनळी बोरगाव गावाचा संपर्क तुटला। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। जिल्हा परिषद शाळांनाही मोठा फटका। धाराशिवच्या 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड। 25 शाळेमध्ये पाणी शिरल्यानं साहित्य आणि पोषण आहाराचंही मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीनं नुकसान। शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांनी रस्त्यावर मोसंबी फेकत निषेध व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना। पिकामध्ये पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं। पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगनगरीला पावसाचा फटका। अनेक कंपन्यांमध्ये शिरलं पाणी। बाळूज परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस। कंपनीमध्ये पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशिनरी खराब झाल्या। बार्शी तालुक्याला रात्री पावसानं झोडपलं। आगळगाव येथील चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो तर सोयाबीन उडीद कांदा पिकांचं अतोनात नुकसान। बळीराजा हतबल। छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका। जोरदार पावसानं अनेकांच्या घरामध्ये घुसलं पाणी। जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्यानं नुकसान। पैठणमध्ये पावसाचा हाहाकार। घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिक हैराण। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था। साताऱ्यातील खटामध्ये 1 जण गेला वाहून। एनडीआरएफ टीमकडून व्यक्तीचा शोध सुरू। येरळा नदीवरून 1 जण गेला वाहून तर ड्रोनच्या माध्यमातून पोलीस देखील त्याचा शोध घेत आहेत। राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा। राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये पुराचा मोठा तडाखा। नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अनेक घरांची पडझड। नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपलं। आंदेवाडी गावाला पुराच्या पाण्याचा विळखा तर अक्कलकोट तहसील आपत्ती व्यवस्थापन मदतीला। आंदेवाडीमध्ये अडकलेल्या रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश। उजनी धरण 100% भरलं। भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू। परभणी शहरामध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान। आमदार राहुल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करा। आमदार राहुल पाटील यांच्या प्रशासनाला सूचना। राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघरलाही पावसाचा रेड अलर्ट। आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। ठाण्याला पावसानं झोडपलं। रात्रीपासून ठाण्यामध्ये धो-धो पाऊस। विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। 1,13,184 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं अक्कलकोट वाघदरी रस्ता बंद। शिरशीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला। पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका। एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी। अंधेरी ते भाईंदरच्या दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधील हा सगळा प्रकार।
यवतमाळमध्ये बेंबळा धरणाचे 14 दरवाजे उघडले. बेंबळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस. आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका, तर हजारो नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान. यवतमाळ उमरखेड तालुक्यातील पावसानं मोठं नुकसान, तर सोयाबीन ऊस पिकांचं मोठं नुकसान. उमरखेडच्या सुकळी गावातील शेतामध्ये पाणी. परभणीत झालेल्या अतिवृष्टीनं नागरिकांचं मोठं नुकसान. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रमोद कुटे यांनी केली मदत, तर प्रशासनाकडे मदतीची मागणी देखील करण्यात आली. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये पुरामध्ये अडकलेल्या शिक्षकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश. महागावात ढगफुटी सदृश्य पावसाचा अक्षरशः हाहाकार. पालघरमध्ये धामणी धरण 100% भरलं. कवडास धरण ओव्हरफ्लो. सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडीमध्ये रात्रीपासून पावसाची हजेरी. राहनाळ, कोपर, काल्हेर रस्त्यावर पाणी, तर 2 फूट पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेणार आढावा. अमरावती जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट. अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राज्यामध्ये पावसाचा कहर. कापूस, सोयाबीनसह इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. मुठा नदीपात्रामध्ये 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. साताऱ्याच्या धोम मालकवडी या धरणांतून तब्बल 54,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हा परिषदेच्या शाळांनाही मोठा फटका. जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड. 2 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं नदी नाल्यांना पूर. 5 गावचा संपर्क तुटला. पुलावरून कोणीही जाऊ नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात साचलं पावसाचं पाणी. नागरिकांनी काढला पाण्यातून मार्ग. कोयना धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटावरून 3 फुटांपर्यंत उघडले. कोयना नदीमध्ये एकूण 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये नाझरेत नदीला पूरसदृश्य परिस्थिती. शेतजमिनी पाण्याखाली. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं नद्या पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. शेकडो गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस. दुकानं आणि घरं पाण्याखाली. नागरिकांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शेताच्या पिकांमध्ये साचलं पाणी. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यामध्ये रात्रभर पाऊस. गिरजा आणि सुरजा नदीला पूर. पुरानं अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंदिरानगर भागात साचलं पाणी. 50 ते 60 कुटुंबांना संपूर्ण पाण्याचा वेढा. नागरिकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसानं शेवगा पिकांचं नुकसान. जवळपास 16 ते 17 लाख रुपयांचं नुकसान. तातडीनं आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या माजल गावात सरस्वती नदीला पूर. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पावसानं शेतकऱ्यांचे हाल. शेतकरी हवाल देत तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी. ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याच्या वतीनं रेड अलर्ट. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. जालन्यात अतिवृष्टीनं खरीपाच्या पिकांचं नुकसान. सोयाबीन, कपाशी पिकांमध्ये साचलं पाणी. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी. बिंदुसरा धरणाचं विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून. लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा. साताऱ्यातील कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. वसई विरारमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी पाणीच पाणी. उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड परिसरामध्ये रात्री मुसळधार पाऊस. ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर. कन्नड तालुक्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला.
हिंगोली जिल्ह्यामध्ये 19 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदीला पूर, नदीकाठच्या शेती पिकांचं अतोनात नुकसान, बळीराजा संकटात. रत्नागिरीमधील मिरले गावात बिबट्याचं दर्शन, सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाकडे कारवाईची मागणी. रत्नागिरीमधील हातखंबामध्ये कारचा डिवायडर धडकून अपघात तर कार जळून खाक, वाहतूक विस्कळीत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेला अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवला. शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार, योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा, मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची बोळवण, शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकलं. मुंबई महानगरपालिकेची अनधिकृत बॅनरवर कारवाई, 11,563 अनधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई, तर 7 ते 12 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये धडक कारवाई. मुंबई महानगरपालिकेनं 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, दीड वर्षात तब्बल 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या, मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत खाली. मुंबईत खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, पावसामध्ये तब्बल 27,334 खड्डे, मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती. स्वामी चैतन्यानंद यांना आग्र्यातून अटक, विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, खासगी संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप. मराठा कुणबी नोंदीसाठी लागणारी कागदपत्र तात्काळ उपलब्ध करून द्या, सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगलीमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं श्री दुर्गामाता दौडचं आयोजन, दौडला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती, शेकडोंच्या संख्येनं नागरिक या दौडमध्ये सहभागी. साताऱ्याच्या सावरी गावात नवरात्रीच्या निमित्तानं कामगत उत्सव साजरा, वाद्यांच्या गजरामध्ये नृत्य करत गावकऱ्यांकडून देवीचा अभिषेक करण्यात आला. सदाभाऊ खोत यांनी लातूरमध्ये केली पाहणी, निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, पाहणीनंतर शेतकऱ्यांसोबत साधला संवाद. अक्कलकोट तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका, किनी गावात शेतकऱ्यांचं आंदोलन, तर शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी आंदोलन, चिखल्यामध्ये बसून मदतीसाठी आंदोलन. देवेंद्र फडणवीसांच्या यवतमाळ दौऱ्याची जय्यत तयारी, दीनदयाल जयंती कार्यक्रमासाठी सोमवारी देवेंद्र फडणवीस यवतमाळच्या दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार. बच्चू कडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका, शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे, बच्चू कडूंचा अजित पवार यांना टोला. ओबीसींच्या कार्यक्रमाला कोल्हापूरमध्ये तीव्र विरोध, कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, उद्या हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करण्याचा निर्णय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला, आरोपींना पोलीस कोठडी, आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी, अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न. व्यासपीठावर 2 पाटलांमध्ये शाब्दिक चकमक, चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये टोलेबाजी, खासदार भिडेंच्या दौडीत गेले असतील, चंद्रकांत पाटील यांचा विशाल पाटलांना चिमटा. माजी मंत्र्याची महायुतीवर टीका करताना जीभ घसरली, पुरामुळे झालेल्या नुकसानीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, तातडीनं गरीब शेतकऱ्यांच्या नावावर पैसा जमा करा, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचं वक्तव्य. 2029 सालापर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार, पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं विधान. काँग्रेसची उद्यापासून संविधान सत्याग्रह पदयात्रा, 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पदयात्रा, दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम सत्याग्रह पदयात्रा, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. सहकाराबाबत सगळे प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातून येतात, कोकणातून प्रस्ताव का येत नाही, मंत्री नितेश राणेंकडून खंत व्यक्त. टिकटॉक अमेरिकेमध्ये पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीचा आढावा, एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनाला आदेश. बीडच्या तरुणाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, वाढदिवसाच्या दिवशी बाकी खर्च न करता मदतीचा हात देण्यात आला. सोलापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला नाम फाउंडेशनच्या वतीनं मदत, तर नाम फाउंडेशनकडून पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप. सीना नदीच्या परिसरामध्ये आलेल्या पुरानं शेकडो कुटुंबांचे हाल झाले. कोल्हापूरमध्ये तृतीयपंथी व्यक्तीची हुल्लडबाजी, जबरदस्तीनं पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयाला पोलिसांनी रोकलं. पोलिसांनी रोखल्याचा राग मनात धरत पोलिसांना शिवीगाळ, पोलीस आणि तृतीयपंथी व्यक्तीमध्ये हाणामारी. दाभोळकर कॉर्नर चौक परिसरातील घटना.
वन विभागाच्या राखीव जंगलातील सागवान लाकडाची चोरी, कारवाईमध्ये 11 जण ताब्यात, 83 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामध्ये जुनं शहर पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले 6 लाख रुपये आरोपीकडून केले जप्त. चंद्रपूरमध्ये उसनवारीच्या पैशावरून सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची हत्या, जेवणाच्या बहाण्यानं कट रचत हत्या केल्याची माहिती. सांगलीच्या मिरजमध्ये तरुणाच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्रानं वार करत हत्या, आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू. पुन्हा निलेश घायवळचा आणखीन एक कारनामा उघड, पासपोर्ट काढताना दुसराच पत्ता देण्यात आला. पुण्यामध्ये राहत असताना दिला अहिल्यानगरचा पत्ता, पोलिसांच्या तपासात धक्कादायक गोष्टी उघड. राजापूर तालुक्यामध्ये बाईक चोरट्यांचा सुळसुळाट, पार्किंगमधील बुलेट चोरतानाचा व्हिडिओ आला समोर. सिंधुदुर्गात अवैध गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई, 2,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. ठाण्यामध्ये गांजा वाहतूक करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 32 किलो गांजा जप्त, तर 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये 8 घरं चोरट्यांनी फोडली, तर 1,25,000 रुपये रोख रक्कम लंपास, परिसरात भीतीचं वातावरण. पालघरमध्ये आईनं डोक्यात लाटणी मारल्यानं चिमुकल्याचा मृत्यू, पोलिसांकडून महिलेला अटक, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात, या घटनेमध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू, ट्रक चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार पतीचे पत्नीला माझा फोटो वापरू नका असं पत्र, अधिकारी पतीचे भाजप आमदार पत्नीला पत्र, बॅनरवर फोटो न वापरण्याची केली पत्राद्वारे विनंती. परभणीत हनुमान मंदिरावर कोसळली वीज, शिखर आणि मूर्तींचं मोठं नुकसान, परिसरामध्ये हळहळ व्यक्त. बीडच्या केज तालुक्यातील शिरापूरमधील नागरिक गेला वाहून, खूप प्रयत्नानंतर नागरिकांना वाचवण्यात यश. अकोल्यामध्ये जोरदार पावसानं विद्युत पोल कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही. साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये पांगरी गावाच्या रस्त्यावर बिबट्याचं दर्शन, गावामध्ये भीतीचं वातावरण. आशिया कप 2025 रोमांचक अंतिम टप्प्यावर, आज भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार सामना, रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार. कल्याण डोंबिवलीला पावसाचा रेड अलर्ट, कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेची यंत्रणा ऑन फील्ड, तर गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याच्या केडीएमसीकडून सूचना. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, कपाशीचं मोठं नुकसान, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान द्या, नाही तर लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही, शेतकऱ्यांचा थेट लोकप्रतिनिधींना इशारा. चंद्रपूर जिल्ह्यातील रई धरणाचे 7 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. साताऱ्यामध्ये कास पठारावर ई व्हेकल सफारीचा शुभारंभ, पर्यटन पर्यावरण विकासाचा नवा संगम. शिरूरमधील घोड नदीला पूर, नदीवरील बेल्हे जेजोरी मार्ग पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक दशकांपासून सातत्यानं लढा. हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील एलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले, 42,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रामध्ये सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. गडचिरोलीमध्ये सततच्या पावसानं साई समर्थ नगरी चिखलमय, रस्त्यानं जाताना मोठी कसरत करावी लागते. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थी भोजन कक्षाचा डोम कोसळला, मंडपाचं मोठं नुकसान. शिर्डीतील नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त. बदलापूरमध्ये जीव धोक्यात टाकून भुयारी मार्गातून प्रवास, पावसानं बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी, अनेकांचा जीव धोक्यात घालून या भुयारी मार्गातून प्रवास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.